आशिष दिवार या केसमधील तरुणाचा आज जिल्हा रुग्णालयामधल्या कारागृहामध्ये मृत्यू झाला। त्याच्या कुटुंबाच्या सांगण्यानुसार केज पोलिसांनी त्याला मारहाण केल्याच्या नंतर तो प्रचंड अस्वस्थ झाला होता, घायाळ झाला होता आणि अशामध्येच त्याला बीड जिल्हा कारागृहामध्ये टाकण्यात आलं। कारागृहामध्ये टाकल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्याला बीड जिल्हा रुग्णालयात टाकण्यात आलं। परंतु बीड जिल्हा रुग्णालयामध्ये त्याला जेव्हा टाकण्यात आलं तेव्हापासून त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचे बीड रुग्णालयाकडून ट्रीटमेंट करण्यात आली नाही। डॉक्टरांनी त्याच्याकडे पाहिलं देखील नाही। त्याला पलंगाला बांधून ठेवण्यात आलं, त्याचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत। त्याला बांधून ठेवण्यात आलं, त्याला पाणी प्यायला दिलं नाही। त्याला तिथं अक्षरशः एवढ्या उन्हामध्ये त्याच्या जीवाची लाहीलाही होत असताना तिथं कुठल्याही फॅनची असेल कूलरची व्यवस्था कुठलीही करण्यात आली नव्हती। तो आरोपी आहे का नाही हे गुन्हा सिद्ध न्यायालय करत असतं। यांनी अगोदरच त्याला आरोपी म्हणून ठरवलं होतं जिल्हा रुग्णालयाने आणि त्याचा अक्षरशः तडपडून मृत्यू झाला या सिस्टीममुळं। आज सकाळी तिथं कूलर आणून टाकलं जेव्हा त्याची डेथ झाली। इथले सगळे CCTV कॅमेरे त्या रुग्णालयातील कारागृहाच्या बाहेरचे बंद आहेत। याला कारणीभूत इथलं बीड जिल्हा रुग्णालय आहे आणि त्याच्या मृत्यूस कारणीभूत मात्र केज पोलीस आहेत, ज्याने त्याला प्रचंड मारहाण केली। या मारहाणीमध्ये तो इतका घायल झाला, इतका त्याच्यावर त्याच्या अंगावर सगळे वार आहेत, एक प्रकारे मारलेले सगळे वन आहेत आणि या वनाच्या माध्यमातून दिसू शकतं की त्याला कशा पद्धतीने मारहाण केली। त्याचा तोंड उघडत नव्हतं, अशा पद्धतीने त्याच्या तोंडावर मारहाण केलेली आहे असे त्याचे कुटुंबीय सांगतात। याच्यामध्ये आम्ही न्याय मागणार आहोत आणि याच्यामध्ये जे पोलीस प्रशासनातील अधिकारी आरोपी आहेत, आम्ही आमच्या दृष्टीने तो आरोपीच आहेत, यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी घेऊन आम्ही SP-ची भेट घेणार आहोत। आता जोपर्यंत याच्यामध्ये गुन्हा दाखल होणार नाही, चौकशी होणार नाही, तोपर्यंत सगळ्या संघटना बीड शहरातल्या त्याची डेड बॉडी आम्ही ताब्यात घेणार नाही। ती आता सध्या रुग्णालयाच्या कारागृहामध्ये आहे आणि जोपर्यंत इथं न्यायाधीश येत नाहीत, न्यायाधीशांच्या माध्यमातून हे सगळं व्हेरिफिकेशन होत असतं, डॉक्टरांच्या माध्यमातून होत असतं, जोपर्यंत ते येत नाहीत तोपर्यंत ती बॉडी आम्ही ताब्यात घेणार नाही। त्याचं पोस्टमॉर्टम होणार नाही, इन कॅमेरा त्याचं पोस्टमॉर्टम झालं पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे।